एक सांगायला विसरलो मी, तर बहुजन महामानवाला जर खड्ड्यात घालत असेल, पुरायचा असेल तर पहिले जे 2 जयंत्या करतात, त्याच्या कुळाबद्दल वाद सुरू करतात, हे सगळे धंदे करायचे आणि शेवटी ते तिथीनुसार ब्राह्मणवादी तिथीनुसार जयंती करतात. त्यांना सांगा तुमच्या पोरांचे बर्थडे तुम्ही तिथीनुसार करता का रे? तिथीनुसार करता? बरं ते कॅलेंडर काढणारे ब्राह्मणवादी ते मग कारण गुढीपाडव्याला जानेवारीत कशाला करतात? तिसे पान अरे तिसे पान हिरवे रान अरे जळती ऊन नाही लिवली, जळती ऊन नाही लिवली, जळती ऊन नाही लिवली. तू रंगवली दुनिया, तू रंगवली दुनिया, तो आमचा रंग नाही. हे पालखीचे होय, जिथं जिंदगी जागते, जिथं जिंदगी जागते यांची लेखणी तोचत नाही. हे पालखीचे होय, या नावाची ओळख 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 नाही. हे पालखीचे होय. नगरवासियांच्या वतीने शाहीर संभाजी भगत यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. माननीय संजूदादा भोर हे करतील. या ठिकाणी फक्त एकमेव सत्कार होईल आणि मुख्य कार्यक्रमाला लगेचच सुरुवात होईल. युगपुरुष खेडेकर साहेब लिखित शिवचरित्र हे पुस्तक देऊन या ठिकाणी शाहिरांचा सत्कार संपन्न झालेला आहे. पदाधिकारी सगळे, खास करून आमचे भोर साहेब, या सर्वांना आणि सगळ्या तमाम रयतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन आपण हा कार्यक्रम सुरू करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला 1-2-3 महत्त्वाच्या सूचना देतो. त्या यासाठी द्याव्या लागतात की आपल्याकडे जे जनरल शाहिरीचा कार्यक्रम होतो आणि आमचा जो कार्यक्रम आहे थोडासा फरक आहे, म्हणून सर्वांच्या माहितीसाठी या सूचना आहेत. नंबर 1, हा कार्यक्रम एंटरटेनमेंटचा नाही आहे, म्हणजे करमणुकीचा नाही आहे. त्यामुळे जे करमणूक म्हणून इकडे आले असतील की आपण 2 घटका बसू, करमणूक करू आणि घरी जाऊ, तर त्यांनी आताच घरी जायचं आहे, कारण त्यांच्यासाठी हा कार्यक्रम नाही. शिवाजी हे करमणुकीचं साधन नाही, कारण आजपर्यंत शाहिरांनी त्याला करमणुकीचं साधन केलं म्हणून आपली वाट लागली. म्हणून शिवाजीच्या नावाने करमणुकीचा जो धंदा गेले अनेक वर्ष, शतकानुशतके केला या लोकांनी, तर शिवाजी ही करमणुकीची गोष्ट नाही. शिवाजी ही विचार आणि माणुसकीची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रथमतः सांगतो की करमणुकीच्यासाठी आलेले जे लोक आहेत त्यांनी निघून जावं. दुसरी गोष्ट, काही लोकांना माहीत नसतं, ते त्यांना गाणं चांगलं वाटलं, शिवाजीचं नाव घेतलं की ते इमोशनल होतात आणि लगेच पैसे आणून देतात. तर या शायरी जलसाचा असा आमचा प्रघात आहे कि हम लेने वाले लोग नहीं हैं, हम देने वाले लोग हैं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे, बाबासाहेबांचे वारस, आम्ही गरीब आणि भिकारी असू शकत नाही. त्यामुळे पैसे या कार्यक्रमाच्या दरम्यान आम्ही घेत नाही. कुणी जर चुकून दारू पिऊन आला असेल, कारण काही लोकांना सवय असते जयंतीमध्ये दारू पितात, बाबासाहेबांची असली तरी पितात आणि कुठे काय थोडंसं लाईटीला घेतलं की दारू पितात. तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधी त्यांनी दारूला स्पर्श केला नाही आणि म्हणून दारूचा आपला संबंध नाही. जे लोक दारू पिलेले असतील त्यांनी इथून निघून जावं, पैसे उडवायला आले असतील त्यांनी निघून जावं. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांना निघून जा म्हणतात, थांबायचं कोणी? तर जे आता व्यवस्थित बसलेले आहेत विचार करत, त्यांनी सगळ्यांनी थांबायचं आहे. हा कार्यक्रम 2.25 तासाचा आहे. तुम्ही विचाराल की 2.25 तासाचा काय? तर मी मेंदूचा अभ्यास केला माणसाच्या, मधला अत्यंत मोठा तालमणी आहे. हे लोक काय येतात, एका शायरी जलसाबरोबर का फिरतात? मोठं मानधन म्हणू शकतं त्यांना, मोठ्या मोठ्या स्टुडिओमध्ये त्यांना मागणी आहे, पण फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाबासाहेबांचा विचार गावागावांमध्ये पोचावा म्हणून हे लोक काम करतात. गौतम सोनावणे
हे तांबे स्वतः मोठे कंपोजर आहेत, अनेक सीडीज अनेक ठिकाणी त्यांनी म्युझिकचं काम केलेलं आहे. यांचं नाव तांबे आहेत, हे कीबोर्ड असणार असते. माझी मुलगी आहे, तिचा आवाज तुम्ही नंतर ऐकाल. तिचं नाव प्रियांका आहे. च्या बाजूला तुम्ही रेडिओ ऐकता, FM वगैरे, तर FM मध्ये जे बोलणारे रेडिओ जॉकी असतात, तर मुंबईच्या FM रेडिओचा जॉकी आमच्या सोबत आहे. त्याचं नाव आहे शिरीष पवार. त्याच्या बाजूला आमचे जसे बाबा पक्षाला नेता लागतो तसं आमच्या जलसाला पण नेता लागतो. आम्ही पण नेता, आमचा पण नेता आहे. तर आमचे नेते बाबासाहेब आटखळे. तिकडे ढोलकवर संतोष आहे. हा अत्यंत हुशार माणूस आहे, नाटकातला माणूस आहे, पण आमच्यासोबत ढोलक आणि बाकी सगळं वाजतो. आणि लेखक आहे, नाटकवाला आहे. आणि ढोलकीवर महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध ढोलकीपटू आमचा स्वप्नील पगारे. आता हे सगळं तुम्हाला सांगतो की यातला एकही माणूस दारू पित नाही. विषाची जिथे लावली रोपटी, त्या गावातले दूध प्यावे कसे. विषाची जिथे लावली रोपटी, त्या गावातले दूध प्यावे कसे. मुबारक तुला बेईमानी तुझी, पंगतीला तुझ्यानी बसावे कसे. हवे तर तुला पालन तू बदल, अर्भकाचे मी आकार बदलू कसे, बदलू कसे. अर्भकाचे मी आकार बदलू कसे. कोण आहेत लेखक, कवी, कलावंत ब्राह्मणवाद्यांचे? कोण आहे? अरे हे पालखीचे भोई, अरे हे पालखीचे भोई. अरे या नाईची ओळख नाही, हे पालखी. या नाईची ओळख नाही, हे पालखीचे भोई. या नाईची ओळख नाही, हे पालखीचे भोई. जिथं जिंदगी जागते, जिथं जिंदगी जागते, यांची लेकरी पालखीचे भोई. या नाईची ओळख नाही, हे पालखीचे भोई. या नाईची ओळख नाही, हे पालखीचे भोई. अरे राजकवी, अरे राजकवी, लाज रवी, उजड तुझा काय सांग, उजड तुझा उजड तुझा काय सांग. अरे राजबिंब तुझे तांडे, तोरा तुझा काय सांग, तोरा तुझा काय सांग, तोरा तुझा काय सांग. अरे अंगी वस्त्र मुख्य अस्त्र, अरे जादू त्याची काय सांग, जादू त्याची काय सांग, जादू त्याची काय सांग. या देशातील लेखक, कवी, कलावंत, विचारवंत यांचे कपडे या देशातले गोरगरीब माणसं आपल्या मध्यातंतून विणतात. त्यांच्या घरामध्ये भाजली जाणारी भाकरी या देशातील लाखो करोडो शेतकरी आपल्या घामाचं पाणी करून मला शिवतात आणि अन्नधान्य निर्माण करतात. अरे आमच्या घामाचा वास तुमच्या भाकरीला. लेखक, कवी, कलावंताच्या चपला वाहना या देशातील शूद्राची शूद्र ध्वर ओढतात, चमडे कमावतात आणि तुमच्या पायामध्ये चपला घालतात. अरे तुमच्या एसी गाड्या भरधाव वेगाने ज्या डांबरावरून जातात, ते डांबर आमच्या रक्तमासाचा असतो. हे लेखक कवी, हे ब्राह्मणवाद्यांचे लेखक कवी काय गाणं लिहितात, काय कविता लिहितात, काय लिहितात. रानात सांग कानात आपुले नाती, काय रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. आता रानात जायचं तर कानात कशाला सांगायचं? रानात जायचं तर कानात कशाला सांगायचं? परंतु भुईमुगाच्या शेंगा या जमिनीच्या आतमध्ये लागतात की झाडाला लागतात हे ज्या ब्राह्मणवाद्यांना माहीत नाही, त्यांनी हजारो वर्षे या देशावर सांस्कृतिक राज्य केलं, सांस्कृतिक मिरासदारी गाजवली. आणि म्हणून हा जलसा आहे, म्हणून हा विद्रोही शायरी जलसा आहे. आमचं युद्ध या देशातल्या ब्राह्मणवाद्यांच्या संस्कृतीशी आहे, ज्यांनी हजारो वर्षावर ठगवलं. रानात सांग कानात आपुले नाते, साला कानात सांगतो काय?
रानात जाऊन काना सांगतो कोण आहेत हे लोक? चल अरे राजकवी लाजकवी उजड तुझा काय सांगल उजड तुझा काय सांग उजड तुझा काय सांग अरे राजबिंड तुझे कांडे तोरा तुझा काय सांगल तोरा तुझा काय सांग तोरा तुझा काय सांग लताबाई आशाबाई उषाबाई फार चांगले आवाज आहे तुमचे फार सुंदर मधुर आवाज आहे पण गाणं काय म्हणताय की जी मिळून गाणं म्हणताय मागे उभा मंगेश आणि पुढे पण उभा मंगेशच आम्ही कुठं उभं आहे लताबाई आम्ही कुठं उभं आहे आमचं एखादं गाणं म्हणा लताबाई वयाची 75 सरली तरी आजा आजा जा 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 कोई आता नाही कोई जाता नाही लताबाई राग याचा नाही की तुम्ही आमचं गाणं म्हणत नाही राग याचा आहे की तुम्ही आमचे जे वडील आहेत आमचे आजोबा आहेत त्यांचं गाणं म्हणत नाही आपले लोक संजीवजी काही लोक लताबाईंकडे गेले आणि म्हणाले फुल्यांचे अखंड एवढे चांगले आहेत आपण आपल्या सुमधुर आवाजामध्ये करा बाबासाहेबांचं एखादं गाणं म्हणा काय दुश्मनी आहे का त्यांच्याबरोबर ज्या फुल्यांनी पहिली शाळा काढली स्त्रियांसाठी ज्या फुल्यांनी स्त्री शिक्षण दिलं त्यातनं तुम्ही निर्माण झाला अरे ज्या बाबासाहेबांनी 1952ला हिंदू कोड बिलासाठी स्त्रियांना अधिकार मिळावे म्हणून कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्या बाबासाहेबाचं गाणं म्हणायला नाही म्हणते काही जाळायचं आहे का तिचा आवाज आपल्याला अरे काय जाळायचंय का ज्या कंठाला बाबासाहेबांच्या आणि फुल्यांच्या नावाचा स्पर्श झाला तो विटाळतो तो कंठ कितीही सुमधुर असला तरी आमच्यासाठी ती एक फाटकी पिपाणी आहे लताबाई आशाबाई उषाबाई या देशामध्ये आपके पास में सब कुछ है आपके पास में टीवी है आपके पास में चैनल्स है आपके पास में बड़े बड़े टीवी है चैनल्स है स्टूडियो है ऑर्केस्ट्रा है लेकिन एक चीज आपके पास में नहीं है आपके पास में फुले बाबा साहब और सही शिवाजी नहीं है और जिसके पास में सही शिवाजी नहीं है जिसके पास में बाबा साहब नहीं है वो युद्ध हारते हैं या युगाचं सांस्कृतिक युद्ध या देशातली फाटकी तुटकी माणसं या देशातले कोळी सारी माळी कोळी कुस्ती कुणबी हे साधे साधे मराठे या देशातली जी दबलेली जनता आहे ती जिंकणार आहे लताबाई लवकरात लवकर बाबासाहेबाचं फुल्यांचं एखादं गाणं म्हणा नाही तर आम्ही तुम्हाला लक्षात ठेवू वेगळ्या कारणानं चल अरे राजकवी चल अरे राजकवी राजरवी उजड तुझा काय सांग उजड तुझा काय सांग उजड तुझा काय सांग तू रंगवली दुनिया तू रंगवली दुनिया तो आमचा रंग ना हे पालखीच होई यांना आईची वळख नाही हे पालखीच होई यांना आईची वळख नाही हे पालखीच होई जिथं जिंदगी जागते जिथं जिंदगी जागते यांची लेखणी फुकट नाही हे पालखीच होई यांना आईची वळख नाही हे पालखीच होई यांना आईची वळख नाही हे पालखीच होई यांना आईची वळख नाही हे पालखीच होई अरे दिसे चंद्र देव इंद्र ये सारे कवि हर हमेशा ऊपर देखते हैं तारों को देखते हैं सितारों को देखते हैं और गाना क्या लिखते हैं गाना लिखते हैं तेरी मांग सितारों से भर दूंगा म्हणजे आकाशामधले चंद्र सूर्य तारे आणून बाईच्या भांगामध्ये भरण्याची भानगड आहे मला वाटतंय आपण संजीवजी बोर साहेब आपण या सगळ्या फिल्मी कवींना जरा एकत्र करू आणि तुमच्या पक्षाच्या बॅनर खाली त्यांना जरा इकडे आणा आणि त्यांना सांगा हे वरचं काय आणू नका किती दिवस खोटं बोलता हे वरचं काही आणू नका फक्त आमच्या गावाला या शेवग्याच्या शेंगेच्या झाडावर चढा आणि फक्त 4 शेंगा काढा हे भरवे बदाबद आपटतील परंतु गाणं काय लिहित आहे तेरी मांग सितारों से भर दूंगा ये झूठ का सहारा हजारों साल से लिया है ब्राह्मणवादी लोगों ने ये जो
फिल्म इंडस्ट्री है ये ब्राह्मणवादियों का गढ़ है, आपको पता नहीं है। ये सबसे बड़ा गढ़ वहां बैठा है, तिथून सगळ्या ब्राह्मणवादी सगळ्या आयडिया सुरू असतात। तेरी मांग सितारों से भर दूंगा। आता पहा ते अमिताभ बच्चनची सून, तिचं नाव काय, काय तिचं नाव आहे, हा काय नाव आहे, त्याला बऱ्याच लोकांना इंटरेस्ट आहे तर पण ती म्हणे या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे। मला मोठा प्रश्न पडतो की ही कशी काय सुंदर, किंवा एसी मध्ये बसून तोंडाला काय बाहेर लावलं की सुंदर होतात काय? बरं हे गोरे असले म्हणजे सुंदर काय? या देशामधले 96% लोक, 96.5% लोक काळे आहेत। आता मी जरासा गोरा आहे, पण मला माहिती आहे मागच्या 5-6 पिढ्यामध्ये गडबड आहे, म्हणजे माझ्या बाबतीत मी बाकीच्यांचं बोलत नाही। पण काय हे लोक म्हणतात की गोरे, गोरे कसे काय असते तर इथले या देशाचे सगळे देव बघा, या देशाचे सगळे देव बघा तुम्ही। कृष्ण गोरा आहे का? कृष्ण गोरा आहे का? राम पण सावळा, सावळा म्हणजे काळाच। आता आपल्याकडे पोरगी जरा काळी असली की लोक म्हणतात नाही ना जराशी सावळे, पण ती असते काळीच, तर राम पण काळाच। विठ्ठल, अरे विठ्ठल कोण आहे? काळाच आहे ना। आणि आपली जगाई जो खाई मसोबा त्याचा तर रंग गेला तर पैसे परत एवढं काळ येते। बरं आपल्या देवीचं नाव काळूबाई आहे। अशा देशामध्ये 3-3.5% लोक गोरे आणि त्यांचा रंग ग्रेट। हे नेहमी सांगतात, ते येते ना शनिवार रविवार ते बायको पाहिजे नवरा पाहिजे, ते येते ना पेपरमध्ये, तिथं लिहिलं गोरी बायको पाहिजे। आता कुठून आणायची गोरी बायको? पण हा हसण्याचा विषय नाहीये, हे ब्राह्मणवाद्यांचं सौंदर्यशास्त्र आहे। ते 3-3.5% लोक गोरे आहेत, कारण या लोकांनी आपल्यावर 1000 वर्ष राज्य केलं। हे आर्य ब्राह्मण हे 5000 वर्षांपासून आपल्यावर राज्य करतायत। हे आले गेल्या 5000 वर्षाच्या दरम्यान, त्याच्यानंतर हुन आले, शक आले, त्यानंतर पोर्तुगीज आले, त्याच्यानंतर ब्रिटिश आले, आज अमेरिका राज्य करते आहे। हे सगळे लोक गोरे आहेत, ते खातात ते चांगलं, ते पितात ते चांगलं, ते राहतात ते चांगलं, आमचं सगळं वाईट, आमचं सगळं वाईट। पण हे सौंदर्यशास्त्र, दोज आर लेक्चरर्स, प्रोफेसर्स, इंटेलेक्चुअल्स ट्राय टू अंडरस्टँड दिस इज एस्थेटिक, दिस इज गोलमाल। यू इंटेलेक्चुअल्स ट्राय टू अंडरस्टँड दिस थिंग। डोंट डिस्कस दिस एस्थेटिक इन द युनिव्हर्सिटीज। युनिव्हर्सिटी मध्ये डिस्कस करत बसू नका। कम ऑन द रोड अँड डिस्कस एस्थेटिक, सौंदर्यशास्त्र या रस्त्यावर चाले हो। इतक्या वर्ष तुम्ही विद्यापीठामध्ये बसून सौंदर्यशास्त्र सांगता आम्हाला? खोटा आहे, खोटा आहे। बहुजनांची संस्कृती आणि या देशातल्या ब्राह्मणवाद्यांची संस्कृती याच्यामध्ये सुतराम संबंध नाही। हे सगळं माहीत असताना सुद्धा त्यांचं सौंदर्यशास्त्र हजारो वर्ष आमच्या माथी मारलेलं आहे। त्यांची पोरगी नाचली, आमची पोरगी नाचली की नाची, आणि त्यांची पोरगी नाचली की नृत्यांगना। ते पिले की ते म्हणतात काय, आम्ही आमच्या वैभवाचा आस्वाद घेत आहोत, आणि आमचा पेला की बेवडा। त्यांचे खोटे बोलले तर ते म्हणतात धुरंधर राजकारणी, आमचा खोटा बोलला लय लबाड चिटर चोर। हे सौंदर्यशास्त्र आहे, आणि म्हणून या देशातल्या सौंदर्यशास्त्राची पुनर्बांधणी केली पाहिजे, पुनर्निर्माण केला पाहिजे। अँड दॅट इज आवर प्रोग्राम। आपल्या पक्षाचा, तुमच्या शिवराज्य पक्षाचा हा प्रोग्राम असला पाहिजे की इलेक्शन वगैरे लढाल, चांगली गोष्ट आहे, तोपर्यंत आपल्याला हे लोक ऐकणार नाहीत। चल अरे किसे कामिनी, चल अरे किसे कामिनी गजगामिनी, किसे कामिनी गजगामिनी। कोण सुंदर आहे मग? जर ऐश्वर्या राय सुंदर नाही तर सुंदर कोण आहे? एकदा मला वाटते प्रयोग करावा। ऐश्वर्या राय सुंदर आहे, ती सुंदर बाई एकदा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नगरला घेऊन या, खेडं बघा एखाद्या नगरचं, चांगली नांगरलेली एखादी जमीन बघा, आणि दुपारी 12 वाजता फक्त नांगरलेल्या शेतामधनं 15 मिनिटं पळवा, आणि मग सौंदर्य बघा। मायला हे सुंदर कसे काय? ज्यांच्या हात फिल्म इंडस्ट्रीच्या काळ्या पैशामध्ये बुडलेले आहेत, चोर आहेत, हे सुंदर असू शकत नाहीत। सुंदर कोण आहे? जे निर्मिती करतात। कोण सुंदर आहे? ज्यांचे हात मातीत आहेत, ज्यांचे हात मातीत आहेत, आणि ज्यांच्या कपाळावर घाम आहे,
त्या माझ्या बहिणी या जगातल्या सगळ्या सुंदर स्त्रिया आहेत. सौंदर्यशास्त्र हे आहे, त्यांचं सौंदर्यशास्त्र सूटवर आधारित आहे. मी पुढे बोलणार आहे सगळं, मी पुढे सांगणार आहे. आता एवढाच, आता ट्रेलर आहे फक्त. हे आमची सांस्कृतिक काय भूमिका आहे, ट्रेलर आहे. छान. अरे दिसे कामिनी गजगामिनी, दिसे कामिनी गजगामिनी. अरे राप्ती माय नाही लिहून, राप्ती माय नाही लिहून, राप्ती माय नाही लिहून. अरे दिसे दिसे पान, अरे दिसे पान हिरवे रान. अरे झळकून नाही लिहून, झळकून नाही लिहून, झळकून नाही लिहून. तू रंगवली दुनिया, तू रंगवली दुनिया, तो आमचा रंग नाही. हे पालखीचे होय, तुला नाहीच वळख नाही. हे पालखीचे होय, तुला नाहीच वळख नाही. हे पालखीचे होय. जिथं जिंदगी जागते, जिथं जिंदगी जागते, यांची लेखणी टोचत नाही. हे पालखीचे होय, तुला नाहीच वळख 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 नाही. हे पालखीचे होय. मित्र, आता एक सांगायला विसरलो मी. तर बहुजन महामानवाला जर खड्ड्यात घालत असेल, पुरायचा असेल, तर पहिले जे 2 जयंत्या करतात, त्याच्या कुळाबद्दल वाद सुरू करतात. हे सगळे धंदे करायचे आणि शेवटी ते तिथीनुसार, ब्राह्मणवादी तिथीनुसार जयंती करतात. त्यांना सांगा, तुमच्या पोरांचे बर्थडे तुम्ही तिथीनुसार करता का रे? तिथीनुसार करता? बरं, ते कॅलेंडर काढणारे ब्राह्मणवादी ते मग कारण गुढीपाडव्याला जानेवारीत कशाला करतात? जानेवारीत कशाला करतात? शिवाजी महाराजांची तिथीनुसार एक जयंती, तारखेनुसार. आम्ही तारखेच्या बाजूचे आहोत, कारण आम्ही मॉडर्न आहोत, आम्ही नीट माणसं आहोत. आणि आज संशोधन करून शोधून काढलेली तारीख आहे, शासनानं मान्य केलेली तारीख आहे. आज शासनानं सुट्टी दिलेली आहे. शासन काय येडं आहे काय? बरं, एवढे इतिहासकार मागे लागून ते सगळं शोधलं ते खोटं आहे काय? म्हणजे पहा, आपण सत्य शोधलं तर त्याच्या बाजूने उभं राहायचं नाही. आपल्या सत्यावर नेहमी वाकडी नजर. ही त्यांचे धंदे आहेत. पुढच्या वर्षापासून संजीवजी आपण जरा एकत्र येऊ, अरे 10-5 जलसे करू आणि शिवजलसे करू. आता विद्रोही जलसा आहे, शिवजलसा करायचा. तुमच्यात गाणारे लोक असतील, वाजवणारे लोक असतील, लिहिणारे तरुण असतील. हे काय म्हणजे काय, आम्ही काय फार मोठे हिरो बिरो नाहीये. तुमच्यासारखेच काळे कुळे सगळे लोक आहेत. मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये आणि गरिबांच्या वस्त्यांमध्ये राहतो. सगळे एकत्र येऊ आणि 14 जी तारीख शोधून काढलेली आहे, 19 फेब्रुवारी, ती जयंती सप्ताहभर अगोदरपासून, 1 सप्ताह अगोदर, म्हणजे साधारणपणे 12 तारखेपासून त्याचा 1 सप्ताह सुरू करायचा. आणि आपल्याकडे सप्त्याची परंपरा आहे, आपण हरिनाम सप्ताह करतो, तसे 1 सप्ताह करायचा. आणि शेवटच्या दिवशी मोठे कार्यक्रम सगळे ठेवायचे. सप्ते करा. शिवाजीचे संपूर्ण जे तत्वज्ञान आहे ते पुस्तकं वाचायला हवं सप्त्याने. आपण त्याचे काहीतरी एक चांगला विचार करू. संजीवजी, तुम्ही पक्षाचे लोक आहे, मी काय तुमच्या पक्षाचा माणूस नाही, मी एक साधा ढपडा वाजवणारा माणूस आहे. परंतु आपण जरा विचार करू, कारण हा शिवाजी आपला आहे. हा शिवाजी आपल्याकडनं हिसकावून घेऊन त्यांनी ब्राह्मणवाद्यांनी आपल्या जेलमध्ये ठेवला. शिवाजीची सुटका आग्र्याहून झाली, परंतु ब्राह्मणवाद्यांच्या जेलमधून अजूनपर्यंत शिवाजीची सुटका झालेली नाही. बाबासाहेब झाले कळस. या 2 महामानवांमध्ये फार साम्य आहे, पण ते आता मी सांगत नाही. आता गाण्यामधनंच आमचे सगळे शाहीर आहेत ते सांगतील. बाबासाहेब आटखेडे आणि शिरीष पवार आम्ही सगळे हे गाणं गाणार आहे. एक चौदार
जर कुणी घडवलं असेल तर नेहमी सांगितलं जातं की शिवाजीचे गुरुचा मोठा वाद आहे. आता इथे सगळे सुज्ञ माणसं आहेत. आपली काय गुरु परंपरा नाहीये. आपल्या देशाची श्रमण परंपरा आहे. ब्राह्मणांमध्ये गुरु परंपरा, गुरु शिष्याची परंपरा ही ब्राह्मणांची आहे. कबीराला पण गुरु केला कोण? रामानंद स्वामी. 500 वर्षाचं अंतर, कधी भेट नाही गाठ नाही, तरी म्हणजे त्याचा गुरु. त्याला शिवाजीला पण गुरु लावून दिले. हे गुरु माहिती आहेत तुम्हाला? हे फोटो पाठवून दिला तुमच्याकडे. ज्या रामदासाची आणि छत्रपतीची कधी भेट झाली नाही त्याला गुरु म्हणून माथी मारलं. खरा गुरु कोण आहे? तर छत्रपतींना निर्माण करणारी त्यांची माऊली जिजाऊ माऊली. जय जिजाऊ. त्या माऊलीनं या महाराष्ट्रामध्ये अनेक माऊल्यांना जन्म दिला. आमची सगळ्या माऊल्या, आमची भीमाई, आमची रमाई, आमची सावित्री, आमच्या सगळ्या माऊल्या या जिजाऊ नंतर तयार झालेल्या आमच्या माऊल्या. पण आमची मूळ माऊली ही जिजाऊ माऊली आहे. त्या जिजाऊ माऊली या महाराष्ट्रामधल्या सगळ्या स्त्रियांना जी ताकद दिली तशी ताकद कुणी दिली नाही. स्वतः राजा बनवला. त्या माऊल्यांच्या, त्या सगळ्या माऊल्यांसाठी एक काही ओव्या ज्या आहेत, सगळ्या आमच्या गोरगरिबांच्या सगळ्या आया, त्या सगळ्या जिजाऊ आमची मूळ माऊली जिजाऊ आहे. आणि जिजाऊच्या पूर्वी नैऋत्य नावाची आमची माऊली आहे जी सिंधू संस्कृतीमधली आहे. ती सिंधू संस्कृतीमधली आमची नैऋत्य नावाची माऊली आहे. ती मध्ययुगात आमची जिजाऊ आहे. ती आधुनिक युगामध्ये आमची सावित्री आहे, आमची आई आहे. आणि आज आमच्या या बहिणी इथे बसलेल्या आहेत. त्यांनी आम्हाला वाढवलं, पोचलं. आमच्या आया इथे बसलेल्या आहेत. तर त्यांच्या ओव्या आता आम्ही तुम्हाला पेश करणार आहोत. प्रथमतः या ज्या ओव्या आहेत त्या आईच्या ओव्या. आम्ही आईला पहिलं काय केलं, आम्ही आमची संस्कृती काय ते सांगितली. त्याच्यानंतर आमचे नेते कोण आहेत ते सांगितले. आता आमच्या आया कोण आहेत त्यांना आम्ही मातृभक्त आहोत, मातृसंस्कृती मानणारे लोक आहोत. म्हणून आम्ही आमच्या आयांच्या संदर्भामध्ये आता बोलणार आहोत. Thank you.
कशी दारुड्याची भुरा तिच्या खांद्यावर आले नावले नाही एकदा हसली माझी माय माझी माय माझी माय माझी माय वासनेच्या पुजाऱ्याची वासनेच्या पुजाऱ्याची मायावर मी नजर पिचून करत अंगे थाकत याची पदर माझी माय माझी माय माझी माय माझी माय पेटे पोटात या भूक पेटे पोटात या भूक नाही भेटरे भाकर तिचे इवल सेवाळ या दारोदार माझी माय माझी माय माझी माय माझी माय माया मनात कुठते माया मनात कुठते माया मोठा घरावर तोरा भाव शिकवाय राब राबी न म्हणते माझी माय माझी माय माझी माय माझी माय माये कामाने धमते माये कामाने धमते माये पोट पिजाळते बापू शिकरे म्हणते मोठा साहेब हो म्हणते बाबासाहेब हो साधु संतों के संग में भाई आसाराम के रंग में भाई सुबह सुबह टीवी खोलते हैं तो एक बाबा आता है वो कहता है हवा ले लो हवा छोड़ो हवा ले लो हवा छोड़ो हवा ले लो। मी म्हणलं बाबा जिसकी हवा पहले से गुल है वो क्या हवा लेगा और क्या छोड़ेगा। ये आसाराम बापू ये अनिरुद्ध बापू एक नंबरचे खिसे कापू। लेकिन ये पैसे का पाकिट नहीं मारते दोस्तों, ये पैसे का पाकिट नहीं मारते, ये भेजे का पाकिट मारते हैं। सगळ्यात खतरनाक है भेजे का पाकिट गुल हो जाना। एक बार भेजे का पाकिट गुल हो जाता है तो इंसान को आंख होते हैं लेकिन वो देख नहीं सकता, जुबान होती है बोल नहीं सकता, कान होते हैं सुन नहीं सकता, वो एक जिंदी लाश की तरह घूमता है फिरता है। सबसे खतरनाक है भेजे का पाकिट जिसका गुल है तो काय बोलत नाही, मुर्दा असतो मुर्दा, मुर्द्यासारखा असतो। मुर्दे सकाळी उठतात, मुर्दे कामाला जातात, मुर्दे दिवसभर काम करतात, मुर्दे संध्याकाळी घरी येतात, मुर्दे टीव्हीवर सिरियल बघतात, मुर्दे जेवतात खातात पितात टीव्ही बघतात, मुर्द्यांच्या शेजारी मुर्दे झोपतात आणि मुर्द्यांच्या हजारो पिढ्या जन्माला घालतात। अरे टाळ्या काय वाजवतात, अरे आपले मुर्दे झालेले आहेत, आपण मेलेलो आहोत, फक्त आपला अंत्यसंस्कार झालेला नाही। आम्ही जातो आमच्या गावात झालेलं नाही तेवढं बाकी आहे, बाकी मेलेलं जात ना। हा देश तुमच्या समोर विकला जातो आहे आणि तुम्ही काही करत नाही। या देशामध्ये ब्राह्मणवादी रोजच्या रोज एक नव षडयंत्र करतायत, तुम्ही काही करत नाही। अरे तुम्ही मेलेला आहात, हम सब लोग मरे हुए लोग हैं, सिर्फ हमारा अंत्य संस्कार नहीं हुआ, हमारा जनाजा नहीं गया। आणि तुम्हाला तर माहिती आहे मेलेला माणूस मेला की घराघरामध्ये मी आता मी जातो, कधी माणूस मिळाला तर लगेच आपले उभं बसवतात त्याला आणि बायका लगेच त्यांचं सुरू होतं कसा गेला ग आणि कवा गेला, आणि त्याची पोरगी जर समजा म्हाताऱ्याची पोरगी आली असली लांबनं गावावरून आलं तर तिथंच कसा हो माझ्या बापाला सांभाळला नाही हो, किती वहिनी अशी ते होते रात्रीत किंवा आमटी खाल्ली होती, तिथं मारामाऱ्या रडता रडता चाललेलं असतं।
आणि शाने सुरते संजय भोर सारखे माणसं कार्यकर्ते येतात आणि तो माणूस मेला म्हणतात काय बघा बाबा जरा तिरडी बिरडी सगळं सामान जरा तांदूळशीचं टाका थोडे गाडगा आणा मडका आणा आबेर आणा गुलाल आणा बुक्का आणा का ते म्हणतात अरे मड जर जास्त दिवस ठेवलं तर मड ताटेल ना जास्त वेळ जर राहिलं तर मड ताटत अरे आपण तर कवाच मिळवलंय आपलं मड तर लय ताटलेलं आहे काय कुणाला कसला कसला टाटा कुणाला धर्माचा टाटा तो बोलतोय गर्व से कहो का ताटला बाबा घेणं ना घेण्याचा ताटला आहे गर्व से कहो गर्व से कशाला करतो तू नीट जग की गुन्हा तुला धर्माचा ताटा कुणाला जातीचा ताटा तो म्हणतोय हम ये अमुक अमुक जात की आहे माहित काय तुझं त्यात काय तुझं कॉन्ट्रिब्युशन काय झालं आई बाबाचा ऍक्सिडेंट तू आला जन्माला तुझं कॉन्ट्रिब्युशन काय तो ताटलाय हम अमुक अमुक जात की आहे कुणाला ज्ञानाचा ताटा आम्हाला लय ज्ञान आहे लय अक्कल आहे कुणाला काहीच नाही उगेच ताटलाय ताटलाय हे जे संघटना होत नाही ना बोरसाहेब त्याचं कारण हे सगळी मडी ताटलेली आहे ताटलेला माणूस दुसऱ्याकडे बघत नाही प्रत्येकाला आपला आपला ताट आहे बहिणींनो मी लग्नामध्ये जातो त्या दिवशी लग्नात गेलो आणि त्या बायका एक बाई होती तिच्या गळ्यामध्ये एवढी दागिनं त्या अशी फिरते अशीच फिरते म्हणजे जुनं म्हणे लवकर काढलं पाहिजे जुनं म्हणे आपण सगळे मिलेले माणसं आणि म्हणून आपण काय करत नाही जो कुछ देखता है कुछ करता नहीं वो मरा हुआ है मिलेले लोक आहेत आपण का बाबासाहेबांचं नाव घेतो का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो ती माणसं जिवंत होती त्यांच्या जिवंतपणे त्यांनी अन्याय अत्याचार सहन केला नाही जिथे जिथे अन्याय अत्याचार दिसला तिथे तिथे ते पेटून उठले म्हणून तो जिवंत माणसं होती आणि माणसांमध्ये प्राण फुटला या लोकांनी स्वाभिमान फुटला आणि आज हे आसाराम बापू ये अनिरुद्ध बापू ये अम्मा ये अप्पा ये अम्मा ये सारे लोगों के सत्संगों में मैं जा चुका हूं सारे लोगों के सत्संगों में जा चुका हूं वो घूम फिर कर एक ही बात करते हैं वो कहते हैं अंदर देखो अंदर देखो अंदर देखो और मैंने अंदर क्या देखो अंदर आखिरी गेड़ा पकड़ा है अंदर बरगड़े है अंदर सिगरेट का धुआं है दारू की बास है अरे अंदर कुछ नहीं है अंदर देखो इसका मतलब बाहर मत देखो बच्चे भूखे मर रहे वहां मत देखो गेल्या 10 वर्षामध्ये 2 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली वहां मत देखो प्रत्येक तासाला एक बाई मुंग्यासाठी जाळली जाते वहां मत देखो अंदर देखो प्रत्येक दिवशी 3 दलितांची मर्डर होते अंदर देखो वहां मत देखो बाबा बुवांचे चॅनल आहे 24 तास चालणारे चॅनल आहे शिवराज्य पक्षाचे लोक हो एक शिव चॅनल काढा लवकर शिव चॅनल आणि बाबासाहेबाचे लोक हो लय झालं बाबासाहेबाच्या नावानं आता जय जय आता एक चॅनल काढून टाका बस झालं अरे बाबा भुवांचे 24 तास चॅनल का लावलेले आहेत अरे तुमची डोकी कॅप्चर करायचे तुमचे मेंदू खराब करायचे तुम्हाला हिंदू मुसलमान राईट लावायचे आणि त्यांनी ज्या लुटी आणि षडयंत्र केलेले आहेत त्याच्याकडे तुमचं लक्ष जाऊ नये आता त्या मागे मी बरं का इन्स्पेक्टर साहेब आंध्र प्रदेशामध्ये गेलो होतो इन्स्पेक्टर साहेबांचं माझ्याकडे लय लक्ष आहे असू द्या त्यांची आमची जुनी दोस्ती आहे तर आंध्र प्रदेशामध्ये गेलो होतो आणि तिथे माझे एक मित्र आहेत गदर म्हणून तर त्यांनी मला सांगितले आप भगत है और वो बाबा है सत्य साई बाबा उसके पास जाओ तो मैं सत्य साई बाबा के वहां पास गया वहां मैं गया तिथे गेलो तर माझ्या अगोदर सत्य साईबाबाच्या दरबारामध्ये मोठे मोठे लोक बसले होते आणि सत्य साईबाबा अपने हाथ से सोने की अंगूठी सोने की चेन निकाल के दे रहा था मी गेलो आणि म्हटलो सत्य साईबाबा यू आर ग्रेट मॅन यू आर रियली ग्रेट मॅन अँड यू आर गिव्हिंग चेन्स गोल्डन चेन्स अँड गोल्डन घडी हा बोला लयच खुश झालो मी म्हटलं सत्य साईबाबा सोन्याच्या चैनी सोन्याच्या अंगठ्या हातातनं काढू नका तुमच्यामध्ये खरं दर असेल तर हातात एखादी ज्वारीची भाकरी काढा
देशामध्ये भटक्या विमुक्तांच्या पानामध्ये रात्री उपाशी झोपलेली पोरं सकाळी कोंबडा आरवला म्हणून उठत नाहीत, भाकरी भाकरी करत रडत उठतात. असा हा देश आहे. 70% लोकांना फक्त 20 रुपये पगार आहे हो महिने दिवसाला. मी काल नेवासेमध्ये गेलो होतो. हे अंगणवाडी शिक्षिका आणि हे आशामध्ये काम करणारे लोक, या स्त्रिया 1000 रुपये महिन्याला मिळतात त्यांना, 1000, आणि इतके काम करतात. देश लुटतायत. प्रचंड लूट चाललेली आहे, प्रचंड मोठी लूट चाललेली आहे, भयानक आहे. मी म्हणलं सत्य साईबाबा, अरे बाबा अशा लोकांच्या घरात भाकरी नाही, भाकरी काढून दे. तर त्याचा एक पिस्तूल बसला होता बाजूला. बोला है आपको मालूम है हमारे बाबा जी बहुत ग्रेट है. बोले क्या ग्रेट है? बोले एक बार गाड़ी से जा रहे थे. आता हे बाबा लोक सगळे सांगतात माया आहे, सगळी माया आहे, धन माया. ती कोण पण म्हणतात धन माया, सब माया, सब दुनिया माया. आणि म्हणलं मग एवढी माया का जपून ठेवलेली बाबा तुम्ही? तुमच्या आश्रम कोट्यावधी रुपयाची, ती माया नाही काय? सत्य साईबाबा मेला तर त्याच्या खोल्या जेव्हा उघडल्या, एवढे पैसे सापडले का मोजता येत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा जर सत्य साईबाबा असताना तर महाराजांनी त्याची पहिली लूट केली असती. बघा संजय बहुत जबल तर बघा एखादा बाबा, आम्हाला पण पैसे कमी आहेत, आम्हाला पण सिटी सेंटर काढायचे. अशा काय कारवाया जर शिवाजी सारखे केले तर बरं होईल. एखादी बघा सुरत, एखादी सुरत लुटा. हे चोर सगळे पैसे घेऊन बसलेले आहेत साले. हे बाबा लोक मंदिरांमध्ये करोडो रुपये पडलेले आहेत. जेवढ्या इकॉनॉमीमध्ये पैसे आहेत आपल्या भारताच्या, तेवढेच पैसे मंदिरांमध्ये आहेत. आणि हे मी नाही सांगत, हे ते रिपोर्ट गव्हर्नमेंटचे सांगतात. आणि त्याच्या अगोदर बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी फार सुंदर लिहिलेलं आहे या बाबतीमध्ये. जाणकारांनी जरा नीट वाचावं, माझं काय म्हणणं नाही. सत्य साईबाबा गाडीला चालला होता आणि त्याची गाडी घाटामध्ये बंद पडली. का? पेट्रोल नाही म्हणून. म्हणे सत्य साईबाबा उठला, एक बकेट घेतली, तिथं पाण्याचं डबकं होतं, त्यात बुडवली, त्यात बोट फिरवलं, बघतो तर पाण्याचं पेट्रोल झालं. पेट्रोलच्या टाकीमध्ये टाकलं तर गाडी चालू झाली. अरे म्हणलं सत्य साईबाबा, सत्य साईबाबा आय लव्ह यू डबल. अरे यू आर ग्रेट मैन. मी म्हटलं बट व्हाट यू आर डूइंग ओवर हियर? इधर क्या कर रहे हो? मैं बोला आ जाओ मेरे साथ में बम्बई में. बोले क्यों? मैं बोला आपको बम्बई लेके जाता. बोले क्यों? बोले वहाँ एक आर्मी समंदर है, तेरे को अक्का चा अक्का उठाता और समंदर में डाल देता. अरे जगामध्ये क्रायसिस चाललेला आहे पेट्रोलमुळे. तुला टाकला तर आर्मी समुद्राचं पेट्रोल लागतं, एका बोटाने करतो तर. ते म्हणे सत्य साईबाबा असा फुकला अंधारा का समोरचा माणूस ढाप. मी म्हणलं एवढी जर ताकद आहे सत्य साईबाबा, तर म्हणलं हे पोलीस कशाला ठेवले ना तरच? हे रोज लाट्या काट्या घेऊन हे सगळे चोर चिटर आहे, कोण आहे, बाउंड्रीवर मिलिटरी कशाला ठेवलेले आहे? त्याला पोतभर राग द्या म्हणलं, 2-4 पोती, 25 पोती. आले पाकिस्तानचे फुकाना था. बिचारा पोलिसांना उगाच ताटवत ठेवलेलं आहे. काय नाही ते अंगाला आणायचं. आरोपी काय बोला ना की फू काय तर असे आमच्या पोलिसांना फुकट, इथं बंदोबस्त, तिथं बंदोबस्त. अरे सत्य साईबाबाला बोललं हे लोकांची सुटका करणार भाऊ. मित्र, हे सगळे चोर आहेत, 1 नंबरचे चोर आहेत. हे तुमच्या मेंदूचं ऑपरेशन करतायत. तुमच्या मेंदूवर अत्यंत शांतपणे एक ऑपरेशन चाललेलं आहे. तुमच्या धडावर तुमचं डोकं त्यांना ठेवायचं नाही आहे. शरीर तुमचं आणि डोकं त्यांचं. हार्डवेयर अपना, सॉफ्टवेयर उनका. चलने दो. मग आपण येण्यासारखे चालले. जय हिंद बोलो किधर भी चलो, जय शिवाजी चालले कुठे बी दगड खायला. कुणी बोलावले, का बोलावले, कुठं चालला काहीच माहित नाही. ह्यो चालला म्हणून मी चाललो, तो चालला म्हणून ते चालला. चाललेत आपले येड्यांची जत्रा. कसे कधी होते? ज्या वेळेला आपल्या धडावर आपलं डोकं नसतं आणि त्यात आपला मेंदू नसतो. आणि म्हणून आपल्या धडावर आपल्या शरीरावर आपलं डोकं पाहिजे आणि आपला मेंदू पाहिजे. हे बाबा बुवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चमत्काराला अजिबात महत्व दिलं नाही, अंधश्रद्धेला महाराजांनी अजिबात महत्व दिलं नाही. पंचांग बघून कधी महाराजांनी लढाई नाही केली, मुहूर्त काढला आणि मग लढायला गेले. सगळ्या स्वाऱ्या नीट बघाल, मी 5 वर्ष शिवाजीचा अभ्यास केला नाटकासाठी. सगळ्या स्वाऱ्या अमावस्येच्या रात्री केलेल्या आहेत. का? अमावस्येच्या रात्री अंधारामध्ये नीटपणे जाता येतं आणि सपासप काम होतं, रपारप. आता मुहूर्त अमावस्येचा चांगला आहे का? नाही. राजाराम पालथा जन्माला आला, सगळे म्हणले अरे अपशकुन झाला. महाराज म्हणले अपशकुन वगैरे काय नाही, पालथा जन्माला आलेला हा दिल्लीची पातशाही पालखी घाले. आणि या कुभांड रचणाऱ्या ब्राह्मणवाद्यांनी शिवाजी जसं काय भिंतीतून आला, शिवाजी इथं दिसला, शिवाजी गुप्त होत होता, शिवाजीला पुढे आशीर्वाद होता, भवानी तलवार होती. लय तुम्हाला उल्लू बनवलं ना रे भाऊ, तुम्हाला काय साधं येडं केलंय का? पाक येडं टाकलेलं आहे. आता थोडा डोस देतो, एकदम दिला ना तर तुम्ही मला यायलाच काम बेकार आहे. तुम्हाला खोटं वाटेल पण एवढे खोटे बोललेले आहेत ना की रात्रभर सांगत बसतो तरी तू ही संपणार नाही, इतक्या खोटेपणा केला, इतिहासभर खोटेपणा. आता प्रति इतिहास माझे मित्र चंद्रशेखर शिखरेंनी लिहिला. सगळ्या इंटेलेक्च्युअल लोकांना, दोज आर इंटेलेक्च्युअल, ट्राय टू अंडरस्टँड दिस थिंग. चंद्रशेखर शिखऱ्यांचा प्रति इतिहास नावाचं पुस्तक मी वाचलं, त्याच्यानंतर बरेच मला रेफरन्सेस सापडले. मी मामा देशमुखांना वाचलं, मी आर साळुंक्यांना वाचलं, त्याचबरोबर मी गोविंद पानसरेंना वाचलं, त्याचबरोबर मी बाकीचे सगळे फॉरेनचे इतिहासकार आहेत ते पण वाचले. सगळ्यांना वाचा. डोकं आपलं ठेवा, आपल्या डोक्यामध्ये आपला मेंदू ठेवा. सत्य साईबाबा, आसाराम बापू, अनिरुद्ध बापू, अम्मा, अप्पा, ये सारे चोर लोग हैं, इनसे संभल के रहना, बहुत संभल के रहना. These people are not religious people, these people are political people. When elections comes, they are political people. त्यांचे सगळे जे लोक आहेत ते कुणाला मत देतात जाऊन चेक करा. एका बाजूला समर्थ रामदासवादी सगळं काम चाललेलं आहे, घराघरामध्ये दासबोध चाललेला, दुसऱ्या बाजूला काय धन निरंकार, तिसऱ्या हे सगळं चालू केलंय ना, हे तुमच्या बुद्धीची नसबंदी करण्याचं कारस्थान आहे. लवकर जागे व्हा. तुम्हाला वाटेल हा माणूस का आम्हाला त्रास देतोय, पण बाबांनो तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, बुडती हे जन पहावे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. तुकारामाची पण वाट लागली रे बाबा, तुकारामाला पण भयंकर त्रास दिलेला आहे. तुकारामाला सुद्धा जिवंतपणे आणि मेल्यानंतर सुद्धा त्रास झाला, त्याच्याबद्दल नंतर काहीतरी बोलीन. आता तुकामणी नावाचं माझं एक नवीन नाटक येत आहे. मी यांना उघडा नागडाच करतो. संजीव भाऊ यांना मी आता सोडत नाही, मरेपर्यंत मी यांना उघडा नागडा करणार नाही, कारण यांनी आमच्या हजारो पिढ्या नासवल्या, हजारो पिढ्या कारक केल्या. आमचे लोक एकमेकांना मारत राहिले, आमचे लोक फुटले, आमच्या लोकांमध्ये रोटी बेटी व्यवहार सोडा, एकमेकाची तोंड बघणं सुद्धा त्रासदायक. आमच्या हातमध्ये मारामाऱ्या लावल्या. माणसासारखी माणसं, आपण सगळे शेतावर राबणारी माणसं, आपल्यामध्ये वैरभावना निर्माण करणारे कोण आहे? हे मनोवादी लोक, त्यांनीच ही सगळी कुभांड रचलेली आहे. एक एक कुभांड बाहेर काढून नीटपणे लोकांना सांगा. त्यासाठी हा शाहीर जलसा आहे. खाऊ ना गेलो चल साधु संतों के संग में भाई, आसाराम के रंग में भाई, साधु संतों के संग में भाई, आसाराम के रंग में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सतयुग की आशा में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सतयुग की आशा में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सतयुग की आशा में भाई. सिलिकॉन के वैली में भाई, सियाराम का मार्केट है भाई, सिलिकॉन के वैली में भाई, सियाराम का मार्केट है भाई. वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वानर सेना हम बन गए भाई. वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वानर सेना हम बन गए भाई. वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वानर सेना हम बन गए भाई. अमेरिका से देते हैं झटका, अमेरिका से देते हैं झटका. वे एक्टिंग करते हैं भाई. क्या करते हैं? अरे डुबले वाटतं तुम्ही म्युझिक मध्ये डुबले काय? ओय
भाई और हम फाइटिंग में मरते हैं भाई, एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई, एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई, सेटिंग करते हैं भाई। क्या करते हैं? सेटिंग मालूम है? सेटिंग मालूम है? लोक म्हणतात तरुण पोरं पोरीला सेटिंग करतात. करा बाबा, जगामध्ये सगळ्यात कमी प्रेमाचीच आहे. वे सेटिंग करते हैं भाई और हम वोटिंग करते हैं भाई, वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई, वे सेटिंग करते हैं भाई, हम वोटिंग करते हैं भाई. भारत माता का है भाई, बड़े जोर से चला है भाई, बड़े जोर से चला है भाई, नारा देशी का चला है भाई, धंधा विदेशी चला है भाई, नारा देशी का चला है भाई, धंधा विदेशी चला है भाई, नारा देशी का चला है भाई, धंधा विदेशी चला है भाई. फूल खोल के बैठे हैं भाई, बोल माता का लगा के भाई, फूल खोल के बैठे हैं भाई, बोल माता का लगा के भाई, खुले भाव से बेचा है भाई, भारत माता को बेचा है भाई, खुले भाव से बेचा है भाई, भारत माता को बेचा है भाई, खुले भाव से बेचा है भाई, भारत माता को बेचा है भाई. माता खड़ी है ओपन मार्केट में, माता खड़ी है ओपन मार्केट में, दिल्ली से खड़ी है भाई. अरे धंधा राष्ट्रवाद का रे भाई, सांस्कृतिक राष्ट्रवाद का धंधा राष्ट्रवाद का रे भाई, चंदा डॉलर में लेते हैं भाई, धंधा राष्ट्रवाद का रे भाई, चंदा डॉलर में लेते हैं भाई, धंधा राष्ट्रवाद का रे भाई, चंदा डॉलर में लेते हैं. कैसे स्वयं सेवक है रे भाई, स्वयं सेवक, यू अंडरस्टैंड? कैसे स्वयं सेवक है रे भाई, सेवा स्वयं की चली है भाई, कैसे स्वयं सेवक है रे भाई, सेवा स्वयं की चली है भाई, कैसे स्वयं सेवक है रे भाई, सेवा स्वयं की चली है. रथ राम का सजाया भाई, रथ राम का सजाया भाई, गेम देश का बजाया भाई, रथ राम का सजाया भाई, गेम देश का बजाया भाई, रथ राम का सजाया भाई, गेम देश का बजाया भाई. या देशाच्या इतिहासाचे दोन भाग झाले, बाबरी मस्जिद पडण्याच्या अगोदरचा इतिहास आणि बाबरी मस्जिद पाडल्यानंतरचा इतिहास. जेव्हा जेव्हा या देशामध्ये आम्ही मूळ प्रश्नांना हात घालतो, आम्ही आमच्या मूळ प्रश्नांना हात घालतो, तेव्हा आम्हाला सांगितलं जातं हिंदू हिंदू बंधू बंधू. कोणी बाबा उठतो सांगतो हिंदू धर्म खतरे में है, हिंदू हिंदू बंधू बंधू. मी हिंदू धर्मात माझा जन्म झालेला आहे, माझ्या आईवडील हिंदू आहे. माणसाचा जन्म कुठं घ्यावा हे माणसाच्या हातात नसतं, माणसानं जन्म कुठं द्यावा हे मात्र माणसाच्या हातात असतं. माझा जन्म हिंदू धर्मात झाला असेल, हा जन्म मी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या पायाशिवाय झाला. लहानपणापासून मी बघितलेला या देशामध्ये गरीब हिंदू, या देशामध्ये शूद्रातिशूद्र चांडाळ यांचं जीवन, यांचा धर्म वेगळा आणि वरचे ब्राह्मणवादी यांचा धर्म वेगळा, त्यांचे देव वेगळे आहेत. पहा तुम्ही, हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे, हमको नहीं है सूरत उनको भी नहीं सूरत. या देशामध्ये बहुजनांना चेहरा नाही म्हणून त्यांच्या देवांनाही चेहरा नाही. कुठलाही दगड उचला, शेंदूर फासा, बांधावर ठेवा, 6 महिने वाचमनची गरज नाही. आम्हाला चेहरा नाही म्हणून आमच्या देवांना चेहरा नाही. आमच्या घरामध्ये कालवणाला तेल नाही म्हणून देवाच्या देवळीमध्ये दररोज दिवा लागत नाही, सणावाराला दिवा लागतो. हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे, हमको नहीं है सूरत उनको भी नहीं सूरत. हमारा नाम कचरू, नाव काय ठेवतात, कचऱ्या दगड्या गोंड्या पांड्या, आमचे नाव कचरा. माझ्या एका बहिणीच्या मुलीचं नाव नकोशी. नकोशी म्हणले तरी बिचारी जन्माला आली, वाढली, लग्नाला आली, पाहुणे आले, म्हणाले मुलीचं नाव काय, आम्ही सांगितलं नकोशी. ते म्हणले तुम्हाला नकोशी तर आम्हाला का हवीशी.
काय नाव, बामणांची नावं किती, विद्याधर, अमुक पंत, आम्हाला मोठी खंत आहे पण काय करणार, त्यांचं नाव पंत आणि आमचं दगडिया, ध्वानिया, निर्या, शिर्या, अरे हा आता काय नाव ठेवतात, गौतम, सिद्धार्थ आणि गावत्या आम्हाला आई येडोबा. मी आईला म्हटलं, आई देवाचं नाव येडा कसं काय, तर ती म्हणाली माणसात येडे असतात तसे देवात बी येडे असतात. पहा, माझ्या आई जर जिवंत असती तर तिला सोशॉलॉजीची मोठी पदवी मिळाली असती. एक अक्षर शिकली नव्हती, पण ती म्हणाली अरे माणसं आपले देव आहेत, या माणसांना, या देवांना आपण जन्माला घातलेला आहे, देवाने आपल्याला जन्माला घातलेलं नाही. आपल्याला नेहमी सांगतो आपल्याला झालं पोरलं, लय पोर झाले, काय करणार, देवाची देणे वरच्यानं. आणि तू काय करत अरे भाऊ, आपलीच कर्तृत्व असते, वर्षाला पाळणं आपलं चालू आहे की देवाचं नाव घेते. देवानं माणसाला जन्माला घातलेलं नाही, उलट माणसानं देवाला जन्माला घातलेला. महाकवी बाबूराव बागुल म्हणतात, वेदाआधी तू होतास, वेदांच्या परमेश्वराआधी तू होतास. तू सूर्याला सूर्य म्हटले, सूर्य सूर्य झाला. तू चंद्राला चंद्र म्हटले, चंद्र चंद्र झाला. हे माणसा तू देवाला जन्माला घातलेस, तुझ्या नावाच्या घुगऱ्या ठेवलास. होय, माणसानं देवाला जन्माला घातलेला आहे. साधं उदाहरण घेतो, तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे मर्याचा डोलार येतो का, मर्याचा डोलार बघितलं का, त्या पण आपल्या धंद्याला लावले ना त्यांनी. आपला स्वर्ग थंड आहे कारण आपण उष्ण कटिबंधामध्ये आहोत, आणि फॉरेनच्या लोकांचा स्वर्ग गरम आहे, ऊन पडले कडकडीत, कारण ते शीत कटिबंधामध्ये आहेत, बर्फातले लोक आहेत, आणि त्यांचा नरक बर्फाच्या लाद्यात माणसं घातलेली आहेत. अरे आपल्या आपल्याच बुद्धीची निपज आहे. हे सारे देव आपल्या बुद्धीची निपज आहे. एक वेळेस महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले, आपण तुमच्या सगळ्या लोकांना हरिजन म्हणू, हरिजन म्हणजे देवाचे पुत्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रजीमध्ये त्यांना सांगितलं, मिस्टर गांधी, वी आर नॉट सन ऑफ गॉड, यू मस्ट बी अ सन ऑफ गॉड, बट डोंट आस्क मी व्हॉट टाइम गॉड कम्स टू युअर होम इन द नाईट. मराठी सांगतो ते म्हणले, महात्मा गांधी म्हणले तुम्हाला हरिजन बनू, तर बाबासाहेब म्हणले आम्हाला देवाचे पुत्र म्हणू नका, आम्हाला जन्माला घालायला आमचे आईबाप खंबीर आहेत. तुम्ही देवाचे पुत्र असाल पण हे विचारू नका की रात्री किती वाजता देव तुमच्या घरी येतो. माता है काळूबाई, काळूबाई, येळूबाई, छोटी बाई, मोठी बाई, जरी माय मरी माय, आणि माये रे माये. सगळ्या द्याव्या गरिबांच्या द्याव्या काळ्या, सगळ्या आपण काळे, त्यांचे सगळे गोर आहेत. नंतर सांगतो, हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे, हम मटन मच्छी वाले, सल्ली डल्ली बोटी वाले, और संडे को नल्ली वाले, और गुड़सा ठोकने वाले. इकडे काय गुडसा वाले ते लय खुश आहेत. देव अंगात यायचे, महिमा तारी जायची, विचारायची देवा काय पाहिजे, लगेच देव म्हणता मटा आल्याच मटा. आणि दुसरा एक प्रश्न विचारायची, देवा कुठनं आला, तर देव सांगायचं हागणदारीतनं आलं. आमची घरं हागणदारीला ना, देव बाजूलाच. शेवटी आम्ही शहरात गेलो, शहरात पण आमच्या खोल्या सगळ्या संडासाच्या बाजूला. बरं 3-3 माळ्याचे संडास मुंबईला, एका माळ्यावर चालत नाही, 3-3 माळे, तर तिथं पण देवा अंगात यायचे. मी म्हातारी विचारी, देवा कुठनं आला, संडासातनं. एवढंच की 3ऱ्या माळ्यावरनं जरा थंड हवावरती. हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे, हम मटन मच्छी वाले, सल्ली डल्ली बोटी वाले, और संडे को नल्ली वाले, और गुरसा ठोकने वाले. लहानपणी 2-2 दिवस उपास घडायचे. माझा एक चुलता होता, तो जरा जिवंत असता तर त्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं असतं की त्याचा मोठा सत्कार करा आणि त्याला वनस्पती शास्त्रज्ञाची पदवी द्या. लहानपणी 2-2 दिवस उपास घडले की हा माझा चुलता उठायचा, पाटलाचा चांगला बोकड बघायचा आणि विशिष्ट वनस्पतीचा पाला बोकडा फोडी टाकायचा. सकाळी चालणारा बोलणारा बोकड दुपारपर्यंत
आम्ही जातो आमच्या गावा आणि आमचा राम राम घ्यावा किंवा नत्थी मे शरणमय्यम बुद्धो मे शरणवरम एतेन सज्जवज्जेन हो तुम्ही जय मंगलम. पाटील विचारायचे गणपतराव हे काय झालं, तर आमचे चुलते सांगायचे आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. अहो मटणाचं लई आड संजय भाऊ, एकदा काय झालं अशी उन्हाळ्याची दिवस होती आणि माझा चुलता लय हुशार होता. ते शेंगदाणा असतो ना शेंगदाणा, त्याला ते भूक लावायचं, गळ टाकायचा गळ आणि ते शेंगदाणा असा कोंबडीच्या पुढे टाकायचा. त्या कोंबडीला म्हणायचं शेंगदाणा आहे, ते खाल्ले की अडकायचा हा लगेच. त्यांच्या देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी 12-12 वर्ष तपश्चर्या करा, वाकडा उभा राहा, तिकडा उभा राहा, हिमालयामध्ये जा, रानावानाचा कपडे काढ, डोंगराव हो, पण तरी सुद्धा भेट देव काय भेटेत नाही. आणि आमच्याकडे ढोलकी वाजल्या देव हजर. असेच एका ठिकाणी ढोलकी वाजवली भाऊ, जयंती होती बाबासाहेबाची आणि बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये अशी रंगात आला कार्यक्रम, तुमच्यापेक्षा डबल माणसं आणि रंगात कार्यक्रम आला आणि ढोलकी वाजवल्याबरोबर एका बाईच्या अंगात आला. बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये ज्या माणसाने सगळं नाकारलं त्याच्या जयंतीमध्ये अंगात आलं. तुम्ही म्हणलं कोण आहे, तर म्हणली मी बुधाची बहीण आहे. आता मी तर लय हडबडलो, मी तर इथं मला घाम फुटला. आता मी बुद्धाचा अभ्यास नीट केलेला आहे. आता बुद्ध 2500 वर्षापूर्वी होऊन गेला, पण त्याला बहीण होती का नाही ते मला माहित नाही. अरे म्हणलं असली तर म्हणलं असली तर तिच्या म्हणलं इथं काम काय, नाही म्हणली माझा मान करा, माझा मान करा. आता म्हणून हिचा मान करा. आता मी इथं लय टेन्शन मध्ये गेलो. आमच्यात पण एक आतरंगी होता, तर म्हणलं दादा बिलकुल घाबरू नका, मी बघून घेतो. आता त्या बाईच्या अंगात काल होतो. आपण पुरुष लोक नालायक आहे, आपण बायकांना लय त्रास देतो, त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही आणि म्हणून बायकांना हा रोग जडतो. सायकॅट्रिस्ट लोकांनी सांगितलं आहे की त्यांना अटेन्शन सिकिंगचा रोग जो आहे तो येतो. आपलं कोणच ऐकत नाही, रात्रंदिवस स्त्रिया काम करतात, त्यांचं कोण ऐकत नाही. पण ती काय बोलली की चला, आणि बाहेर आपण मातृसंस्कृती वगैरे बोलतो, त्यात नाही बाईच्या अंगात येतात. आता ते आले म्हणले मी बुधाची बहीण आहे, आले बाबा अंगात. हा म्हणला मी बघून घेतो, हा पण म्हणला वाजवा आणि हो पण सुरू झाला. आता त्या बाईचं लक्ष, ती बोलली तर अटेन्शन तिच्यावरचं लक्ष उडून ह्याच्याकडे गेलं, अटेन्शन डायव्हर्ट झालं. तसं ती म्हणले तू कोण आहे, हे अंगात आलेल्या तू कोण आहे. ह्याने विचारलं तू कोण आहे, तर तिने विचारलं तू कोण आहे. ह्याने विचारलं तू कोण आहे, तिने विचारलं तू कोण आहे. ह्याने विचारलं तू कोण आहे, तर म्हणली मी बुधाची बहीण आहे. तर हा म्हणला मी बुधाचा म्याव नाही. आपलं काय आपण जर शुद्ध बुद्ध झालो, बिलकुल नाही, लय त्रास आहे. आता हे सगळे जरा शिवराज्य पाटील मराठी मंडळी म्हणून मी बोलत नाही, घरातल्या गोष्टी सांगत नाही तुम्हाला. तुम्ही म्हणणार आहे यांचं तसंच चाललेलं आहे अजून, पण आमचं बरं चाललेलं आहे. बाबासाहेबांमुळे आमचं बरं चाललेलं आहे, कारण आमच्या बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचं जे कल्याणकारी राज्य आहे त्याची संकल्पना आणली, म्हणून आमचं बरं चाललेलं आहे. हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे, हमारे देव देखो हमने हमारे आते, हम जो भी जैसा पूछते जवाब उसका देते. हमारे देव देखो सगळे आमचे 9 टाक पावशेरवाले देव आपले, और 2 बूंद छिड़कने. हमारे देव देखो खुन्नस में आने वाले और 2 बूंद छिड़कने से सब शांत होने वाले. आमचे देव, माझा चुलता होता 10 रुपयाचा, त्याची पिण्याची एक स्टाईल होती, ह्याचा ग्लास असा, सगळे फोटो ना. मी विचारायचो नाना हे का, ते म्हणायचे बाबा देवांना टेन्शन नको, माणसाबरोबर कुणी पण चेअर्स करतं, तर आमचा चुलता देवाबरोबर चेअर्स, ही स्टाईलच होती ती. आणि आपण आपल्या देवांना हसलो, तो देखो बिल्कुल तुम्हारे जैसे, चिकनी है उनकी सूरत, चिकनी है उनकी मूरत, सगळे अगदी गोरे गुंटे चिकनी.
गदाधारी चक्रधारी और शुद्ध शाकाहारी, खाते ना मुर्गी काली, खाते ना बकरी काली। अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश देण्यासाठी बाबासाहेबांना काळाराम मंदिराचा सत्याग्रह 5 वर्ष करावा लागला. किती वर्ष? 5 वर्ष बाबासाहेबांना नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह करावा लागला. का? अस्पृश्यांना आत येऊ दिलं नाही. कारण हे ब्राह्मणवादी माणसांना माणूस समजत नाही, माणसांना अस्पृश्य समजतात, म्हणून त्यांचे देव अस्पृश्य समजतात. इथे जे इंटेलेक्च्युअल आहेत, हुशार माणसं आहेत, त्यांना ही गोष्ट माहीत असेल. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. कोण होत्या? पंतप्रधान होत्या. आणि पुरीच्या शंकराचार्याच्या मंदिराच्या तिथे त्या गेल्या. कुठे गेल्या? पुरीच्या शंकराचार्याकडे गेल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. पुरीच्या शंकराचार्याने इंदिरा गांधींना दर्शन नाकारलं. कोण होत्या? प्राईम मिनिस्टर. म्हणला स्त्रियांना प्रवेश नाही. कोण होत्या? अरे या देशामध्ये धर्मसत्ता जी आहे ती राजसत्तेच्या वर आहे, म्हणून तर आपले बैल ते म्हणतात तसे ऐकतात, येण्यासारखे जगतात. भयानक आहे. पंतप्रधानाला दर्शन नाकारलं, पंतप्रधानाला दर्शन नाकारलं. या देशातले धर्मांध, हे धर्ममार्तंड, त्यांनी हा देश अत्यंत दुःखाकडे झुकलेला आहे. आणि म्हणून तुम्हारे देखो बिल्कुल तुम्हारे जैसे, चिकने है उनकी सूरत, चिकने है उनकी मूरत, गदाधारी चक्रधारी और शुद्ध शाकाहारी, खाते न मुर्गी काली, खाते न बकरी काली, लेकिन मानव का लेते बली. अरे आपले देव कोंबडं, बकरे, लिंबू, नारळ खात्यात, त्यांचे देव डायरेक्ट माणसंच खात्यात. 1898ला पहिला दंगा झाला हिंदू मुसलमानांचा. तो आमच्या मातोश्रींनी, म्हणजे कुणी? सावित्रीबाई फुल्यांनी सोडवला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, 1898ला सांगितलं सावित्रीबाई फुल्यांनी, हिंदू मुसलमानांचे दंगे करून या देशाचे प्रश्न सुटणार नाही. काय प्रज्ञावंत आमची आई होती, आमची विद्येची देवता, आमची माता, आमची माऊली प्रज्ञावंत होती. आणि त्यानंतर या देशामध्ये हजारो दंगे झाले. त्या सगळ्या दंग्याचं स्टॅटिस्टिक काढा, त्या सगळ्या दंग्यांची कारणं काढा. ते दंगे का झाले? एकही दंगा मांसाहारी देवानं लावलेला दंगा नाही. सगळे दंगे शाकाहारी देवांनी लावलेले आहे. लक्षात घ्या. फार जबाबदारीने बोलतोय मी. डायरेक्ट माणसं वस्त्या हुशार करतात देवाच्या नावानं. आणि म्हणून लोक प्रश्न विचारतात. आता काय बोलतात? अरे घडी 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 लपड़ा काय कुरे, ये लोचा काय कुरे, और झोपड़े में झंझट झमेला काय कुरे. अरे काय का राईट, काय का राईट, काय का फाईट, भरम काय कुरे, भेजा गरम काय कुरे, जलाए जिंदगी ऐसा धर्म काय कुरे. घडी 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 काय कुरे, काय कुरे, झोपडे में झंझट झमेला काय कुरे. काय का राईट, काय का राईट, काय का फाईट, भरम काय कुरे, भेजा गरम काय कुरे, जलाए जिंदगी ऐसा धर्म काय कुरे. ये परशु कर ये मरो, इतिहास इनका खोलो, ये हिंसा के कसाई खुले आम सबको बोलो. दुनिया के हर कोने में बोले है कत्ल खानी. ये धर्म अलग अलग से पर एक कारनामे, ये धर्म अलग अलग से पर एक कारनामे, ये धर्म अलग अलग से पर एक कारनामे. धर्म से क्या मतलब, भगवान से क्या मतलब. अरे गरिबांना देवाबद्दल प्रेम आहे. कुठे देव दिसला त्याचा माणूस ताबडतोब पाप. या लोकांना सोन्याच्या मूर्त्या दिल्या रामाच्या, ज्याला रथयात्रा निघाली होती, यांनी वितळवलं आणि सोनं वितळवलं. यांना माहिती आहे देव नाही, हे देवाचे व्यापारी आहेत, हे धर्माचे व्यापारी आहेत.
आमचा गरीब माणूस त्याला माणूस फसवतो। एक बार इंसान ने इंसान को दगा दिया तो कहाँ जाएगा, भगवान के फाशी जाएगा। आमचा देवावर विश्वास आहे गरीबाचा, यांचा देवावर वगैरे विश्वास नाही। हे देव विकतात, हे धर्म विकतात, हे धर्म मारतात नाही। इन्हें धर्म से क्या मतलब, भगवान से क्या मतलब, भगवान गति इनकी इन्हें सत्ता से है मतलब, भगवान गति इनकी इन्हें सत्ता से है मतलब, भगवान गति इनकी इन्हें सत्ता से है मतलब। बच्चे बचाना, बस्ती बचाना, प्यारा भारत इनसे बचाना। अरे इनसे नोट तो लेना रे भाई, हे सगळे चोर तुमच्याकडे येणार आहे 2014 इलेक्शनला। इनसे नोट तो लेना रे भाई, पर इनको वोट ना देना रे भाई। इसे नोट तो लेना रे भाई, वोट ना देना रे भाई। इसे नोट तो लेना रे भाई, वोट ना देना रे भाई। इसे नोट तो लेना रे भाई, वोट ना देना रे भाई। इसे नोट तो लेना रे भाई, वोट ना देना रे भाई। इसे नोट तो लेना रे भाई, वोट ना देना रे भाई। आगती जलाल साऊ, एकती बशाल साऊ, आगती जलाल साऊ, सुशिताची ढाल साऊ, मुक्तीचं पाऊल साऊ। एकती बशाल साऊ, आगती जलाल साऊ, एकती बशाल साऊ, आगती जलाल साऊ, शोषिताची ढाल साऊ, मुक्तीचं पाऊल। मशाल साऊ, आगती जलाल साऊ, एकती मशाल साऊ, आगती जलाल साऊ, शोषिताची ढाल साऊ, मुक्तीचं पाऊल। आपल्या समोर गोंधळ जो या देशामध्ये जे नवं आर्थिक धोरण येऊन या ठिकाणी प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून समग्र बहुजन जनतेला नागवण्याचं कार्य या काम यांनी केलेलं आहे, त्या संदर्भामधला हा ग्लोबल गोंधळ आहे। चेक
जल जंगल जमीन आहे ते हस्तगत करताय
देशामध्ये आले 600 झोन स्पेशल झोन आलेले आहेत. या स्पेशल झोन मध्ये बाबासाहेबांची घटना आता लागू राहत स्पेशल झोन मध्ये कायदे त्यांचे आहेत. हा देश पुन्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात जाण्याची वेळ आलेली आहे. आणि जिथ्या लुटारूच्या भाषा जिथ्या लुटारूच्या भाषा आणि भाषा हो माये जिथ्या लुटारूच्या भाषा माणसाचं माहिती सारी चळवळ
स्पेशल झोनमध्ये लागून आहे. बाबासाहेबांची घटना 50 साली लागू झाली. या देशातल्या मनोवाद्यांनी पहिला कारस्थान केलं. छोटे छोटे न्याय, छोटी छोटी स्वातंत्र्य दडपून टाकले. सगळी स्वातंत्र्य दडपली. 80च्या दशकामध्ये बाबासाहेबांनी सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता सांगितली होती. तिच्या विरुद्ध मोठं कारस्थान केलं आणि 90ला बाबरी मस्जिद पडली. बाबरी मस्जिद पडली. आपल्याला वाटलं मुसलमानांवर हल्ला झाला. हो येडे हो, मुसलमानांवर हल्ला नव्हता, भारतीय घटनेवर हल्ला होता. सेक्युलरिझम खतम केला आणि त्याच्यानंतर 90 नंतर ओपन डोर पॉलिसी. ओपन डोर पॉलिसी आली. ओपन डोर पॉलिसी बरोबर एक गोष्ट आली, जातीय दंगे आणि ओपन डोर पॉलिसी. ओबीसींना मंडल कमिशन लागू करणार म्हणून कमंडल आलं. ओबीसी लोकांना मंडल लागू करणार म्हणून कमंडल आलं. ओबीसी बांधवांनो, दगड हातात घेऊन करे आता. बस झालं. दुसरा कोणतरी येतो आणि आपल्याला सांगतो की हाण बघ. अरे आपल्या मंडल कमिशनच्या विरुद्ध त्यांनी कमंडल आणलो. आपल्या दंगली घडवल्या. एकटे आले नाही. लक्षात ठेवा, या देशामध्ये परकीय भांडवल आलं आणि परकीय भांडवलाबरोबर प्रायव्हेटायझेशन आलं. सगळं प्रायव्हेट केलं. पोलीस बांधवांना उद्या प्रायव्हेट पोलीस आले तर मला आश्चर्य वाटणार नाही. या देशामध्ये दवाखान्याचं प्रायव्हेटायझेशन झालं. आता दवाखान्यामध्ये प्रायव्हेट बनला आहे. एनजीओ आले. एनजीओ घराघरामध्ये एनजीओ, गावागावामध्ये एनजीओ शिकलेला आहे. काय व्हॉट इज एनजीओ? संजय भाऊ, आपले पक्ष वाढत नाहीत, आपल्या संघटना वाढत नाहीत, कारण आपला कार्यकर्ता तयार होण्याच्या अगोदर एनजीओच्या जाळ्यामध्ये सापडतो. एनजीओ वाले वापरतात, पैसे देतात आणि फेकून देतात. आणि जसं काय त्यांच्यासाठी जनतेसाठी लढण्याचं आव्हान म्हणतात, हे साऱ्या एनजीओ फॉरेन फंडेड आहेत. आणि म्हणून या देशाला आर्मीपासून, परकीय आर्मीपासून एवढा धोका नाही तेवढा धोका एनजीओ पासून आहे. या एनजीओचं कारस्थान तुम्हाला कळलेलं आहे. बाबासाहेबांचं नाव घेतात, ज्योतिराव फुल्यांचं नाव घेतात. हा कोकण विकला. मी कोकण नीट बघितलेला आहे. माझ्या भावांनो, बहिणींनो, कोकण पहा. कोकण, अरे इतकी सुंदर भूमी जगाच्या पाठीवर डायरेक्ट होती. त्या कोकणामध्ये एक जागा शिल्लक नाही ठेवली. सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी हा कोकण विकत घेतलेला आहे. तिथले लोक अणूच्या बद्दल लढतायत, गोळ्या घालतात. या देशातली जंगल जमीन आता कब्जामध्ये घेण्यासाठी या देशातले काही एजंट या अमेरिकन कंपन्यांच्या कक्षेने लागलेले आहेत. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये उत्तरेकडून शत्रू येत होता आणि महाराज शत्रूच्या विरोधात होते आणि याच मातीमधले काही चोर हे शत्रूवर सामील होते. महाराजांचं स्वराज्य उभं राहू देत नव्हते. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज हे साम्राज्यवादांच्या विरोधात लढत होते, दुसऱ्या बाजूला या देशातल्या ब्राह्मणवाड्यांच्या विरोधात लढत होते. ज्यांनी या देशाला कब्जा केलेला आहे, ज्यांच्याकडे हजारो एकर जमीन आहे, जमीनदारांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, हे तुमचे वाडे पुढे महाल सगळे तोडले, सामान्य माणसासारखे राहा, लुटारू. आणि परकीय शत्रू दोन लढाया केल्या. आज सुद्धा आपलेच एजंट ब्राह्मणवादी आहेत, परंतु हे राजकीय शक्ती ज्या उभ्या राहिलेल्या आहेत त्यात आता कुठलीही आयडियॉलॉजी नाही. शिवराज्यासारख्या पक्षासारखे लोक आहेत, त्यांना काय आयडियॉलॉजी आहे? काही कम्युनिस्ट पक्ष आहे, त्याला आयडियॉलॉजी आहे. काही BSP सारखे पक्ष आहे, त्याला आयडियॉलॉजी आहे. काही बाळासाहेब आंबेडकर RPI, थोडी थोडी आयडियॉलॉजी आहे. पण आता दलित चळवळ सुद्धा आयडियॉलॉजीनेस सुरू झाली आहे. रामदास आठवले गेले, मित्र आहेत माझे. रामदास माझा मित्र आहे, खूप जवळचा मित्र आहे. मनोवाद्यांना जाऊन घेतलं. BSPच्या लोकांनी काही कार्यक्रम केलेला आहे. There is no ideology. Now dangerous thing is we are ideologyless. आणि या
त्यामुळेच तर कळत नाही ना की करायचं काय, करायचं काय, हाच तर प्रश्न आहे ना. भगतसिंगाच्या समोर ब्रिटिश होते म्हणून तो फासावर गेला. आजच्या तरुणांनी कुणाच्या विरुद्ध जावं, आणि म्हणून एक पर्याय उभा करण्याची गरज आहे. ते आता सैन्य घेऊन येत नाही, ते आता मिलिटरीचा ड्रेस घालून येत नाही, ते एनजीओ घेऊन येतात, ते आता टीव्हीतून येतात, ते आता मेडिसिन मधून येतात, ते आता खिडक्या घरातून येतात. शत्रू आता सरळ नाही राहिला, शत्रू खांद्यावर ठेवतो. सकाळपासून तुम्ही बघा शत्रू कसा आहे बघा आपल्यासोबत. मुंबईला संडासीची लाईन लागते, त्यातले डबे बघा, ते डबे सुद्धा परकीय कंपनीचे. आपण चहा पितो, परकीय कंपनीचा चहा आहे. आपण घरात बघतो, परकीय कंपनी आहे. आपण बसमध्ये बसतो, परकीय कंपनी आहे. एक सुद्धा बसतो ना, शत्रू खांद्यावर ठेवतो आहे. आता ते घोड्यांवर येत नाही, आता ते विमानात येत नाही, ते बंबार्डिंग करत नाही. एक एनजीओ काढतात, एक मल्टीनॅशनल कंपनी काढतात, एक ते स्पेशल झोन काढतात, तुमचा सत्यानाश करतात. नवीन आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे. कशी येतात पहा. या देशामध्ये आता हे सगळं कळते लोकांना, काही लोकांना कळते, आणि म्हणून छोट्या छोट्या ठिकाणी काही लढाया चाललेल्या आहेत. छोट्या फार छोटी लढाई करतायत लोक. कोकणामध्ये काही लोक उभे राहिलेले आहेत, अणूच्या विरोधामध्ये गोळ्या घालतायत. सेंट्रल इंडियामध्ये जल जंगल जमिनीच्या साठी आदिवासी उभे राहिले. 3 लाख आर्मी पाठवलेली आहे. जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आपल्या जनतेवर आर्मी टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. जगाच्या इतिहासामध्ये भयानक आहे. अरे आता ते एवढे घाबरलेले आहेत, आपला कुत्रा जरी ओरडला तरी ते म्हणतात आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी. मानवी न्याय केलं तरी हादरले, कारण त्यांच्या कंपन्यांचं राज्य आता इथं चालत नाही, कंपन्यांचं राज्य चालू देत नाही, आणि म्हणून हे सगळे घाबरतात. छोट्या छोट्या आंदोलनाला घाबरतात. कबीर कलामंचाची पोरं काय हो, बाबासाहेबांची गाणी म्हणून काही लोकांना अटक केली, काही लोकांना अंडरग्राऊंड केलेला. या देशामध्ये एवढे चोर, त्यांना कुणाला पकडत नाही. दिवसा ढवळ्या चोऱ्या करतात, एवढ्या मोठ्या घोटाळे करतात, त्यांना पकडत नाही. अरे आमच्यासारख्या गाणे म्हणणाऱ्या माणसाला पकडतात, आमच्यासारख्या गाणे म्हणणाऱ्या माणसाला काय पकडतात. माझी मुलगी आहे शीतल साठे, अंडरग्राऊंड, आता 4 पोरं सोडवली. काय करत होते, बाबासाहेबांची, फुल्यांची, शिवाजी महाराजांची गाणी म्हणत होते. का घाबरताय, कारण आमच्याकडे विचार आहे. ते आनंद शिंदे, मिलिंद शिंदे लतावायले असते तर त्यांना कोणी हात नसता लावला. पोपट
कोंबड्या काय चालते. विचाराची लढाई सुरू झाली, आयडियालॉजीची लढाई सुरू झाली म्हणून पकडताय, म्हणून हात लावताय. शिवराज्य पार्टीवाले तुम्ही ज्या वेळा या देशाच्या ब्राह्मणवाद्यांच्या गंडसराला हात घालाल तर तुम्हालाही वेगळी ट्रीटमेंट दिली जाणार नाही. फार खतरनाक आहे त्या देशातले ब्राह्मणवादी. म्हणून फुल्यांचे, बाबासाहेबांचे, ज्योतिराव फुल्यांचे सगळे पाईक यांना लोक घाबरायला लागले. ब्राह्मणवादी शिवराज्य पक्षाला घाबरत आहेत ब्राह्मणवादी पुण्यामध्ये. पहा काय करतात. शाहीर संभाजी भगत यांनी नगरकरांना जागा करण्याचं फार मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे. तमाम नगरवासियांच्या वतीने, शिवप्रेमींच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो. हा संघर्ष फार मोठा आहे, ही लढाई फार मोठी आहे आणि म्हणून कुणाचे जोडे उचलण्यापेक्षा, कुणाची चमचेगिरी करण्यापेक्षा संघर्षाचा मार्ग निवडा. आमच्या महामानवांच्या इतिहासातून आम्हाला कळालं, हक्क अधिकार हे भीक मागून मिळत नसतात. हक्क अधिकार हे भीक मागून मिळत नसतात. हक्क अधिकार मिळवायचे असतील तर संघर्षासाठी उभं राहावं लागेल आणि तो नारा आम्ही या ठिकाणी आज देत आहोत. धन्यवाद. जय शिवराज्य, जय शिवराज्य. जय जिजाऊ, जय शिवराय. पुरोगामी विचारांचे भाषणं, पोवाडे, गाणी तसेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.